तर मित्रांनो, आज आपल्याला पहिली ऑर्डर लागलेली आहे PNC केक आणि ती जर माझ्या पाठीमागे आहे. ती आपल्याला घेऊन द्यायची आहे पगाराला. आणि आपल्याला काय काय सामने करावे लागणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर न वेळ घालता चला तर सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी नितीन सोलकर. स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन ऑलवरती नक्कीच करा. तर आता सध्या तरी ऑर्डर रेडी नाही आहे, म्हणजे केकची ऑर्डर रेडी नाही आहे. ती आपल्याला घेऊन द्यायची पलाव्याला. आणि पलाव्याला जाताना आपल्याला काय काय कमी करता आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण ऑर्डर घेऊन निघालेलो आहे पलावा अप्पर ठाण्याला. आणि आता आपल्याला काय काय सामने करायला लागणार आहेत हे बघणार आहोत. ट्रॅफिक, रेल्वे फाटक हे आता वेस्टर्न साईडला आहे, म्हणजे पश्चिम साईडला. आता आपण आहोत गार्डा सर्कल, डोंबिवली पूर्वेला. आणि इथं आपल्याला पहिलीच ही ट्रॅफिक लागले आणि पहिलीच ऑर्डरला. तर आता आपण आपल्याला जशी गॅप भेटेल तशी आपण गॅप मारत जाणार आहोत. ट्रॅफिक आहे आणि त्यात आता पोरांची शाळा सुद्धा झाली आहेत, म्हणजे आता बस हे पण सुद्धा बाहेर पडलेले आहेत. रिक्षा तर खूपच झाल्यात. रस्ता जास्त तुम्हाला रिक्षात दिसत आहेत. जशी पब्लिक वाढते तशी रिक्षा वाढत चालल्यात. कारण आता स्वतःच केल्याशिवाय काही अर्थ नाही. कारण पगार पण आता आपल्या पुरत नाही, कारण महागाई एवढी वाढली आहे, देशाच्या बाहेर महागाई वाढली आणि त्यामुळेच आपल्याला पगार परवडत नाहीत. म्हणून आता सगळ्यांनी रिक्षा, स्वतःचे बिझनेस चालू केलेले आहेत. आता आपण आलेलो आहेत मंजुनाथ स्कूल, लेफ्ट साईडला आहेत. आणि काही शाळा अजून सुरू झालेल्या नाही आहेत आणि आमच्या इथे रस्त्याचं काम जोरदार सुरू आहे. 1 वे 2 वे हे बंदच झालेत. हे बघा, शाळेच्या बस निघाल्यात आणि हे ट्रॅफिक इथं लागलेलं आहे टिळक चौक, कारण इथे 1 वे आहे. तसंच राईट साईडला काम आहे, मग आपण लेफ्ट साईडून टाकूया गाडी. हे बघा, इकडे काम चालू आहे. हे बघा केवढी मोठी लाईन. अरे आपण शॉर्टकट टाकूया, कुठून तरी बाहेर पडू आपण. कुठून तरी आपल्याला पूर्वे साईडलाच जायचं आहे, सॉरी पश्चिम साईडलाच जायचं आहे. आपल्या गाडी कुठून टाकाय इथे तिच्या आईला इकडं पण तेच आहे. थांब रे 4 व्हीलरवाल्या. एवढे मोठे ट्रॅफिक बघा मित्रांनो, एवढी ट्रॅफिक लागलेली आहे आपले. पण ऑर्डर द्यायला किती वाजतील काय माहीत नाही. आता 12:30 तर झालेले आहेत. एका साईडून गपचूप गाड्या काढायच्या आणि जायचं. इकडे गाड्या नाहीत काय? हे आत टाकलं परत वरून गाडी. नको खाली पडून जायचं भावाच्या भावात. हे गाड्या पण साईडला लावून ठेवतात, त्यामुळे ट्रॅफिक अजूनच होते. चला रे, चला पटापट. ऑर्डर द्यायची आपल्याला, ऑर्डर भरपूर मारायचे आहेत.
एवढा बस, टेम्पो, लाकडाचे टेम्पो, फोर व्हीलर सगळेच लाईन आहेत. जाऊ का इकडनं? घेते साईडला, दुसरा काय भरोसा नाही याचा. रॉंग साईडने गाडी टाकली आहे. ओके, आलो आपण चार रस्त्याला. इथून राईट मारूया आणि मग जाऊया. आता ट्रॅफिक झालेलं आहे खूपच. आणि आपण आता दुपारची आपण व्हिडिओ काढतोय, ब्लॉग बनवतोय. तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा, कारण आपण मोबाईलने शूटिंग करतोय, त्यामुळे आपला मोबाईलसुद्धा हा खूप हिट होतोय. जी गाडी मध्ये टाकून फायदा नाही, सगळ्या गाड्या अटकून होतात. इथून क्लिअर झालेली आहे. आता गाडी टाकूया इथे. अरे तिकडे सिग्नल बघा तुम्ही, थांबवले तिकडे. आता राईट मारून निघालोय आणि आपल्याला परत पुन्हा ट्रॅफिक भेटलेली आहे. ट्रॅफिक काय करायचं आहे ट्रॅफिकचा, काय करायचं ट्रॅफिक. चला रे चला, आईला चला. किती ट्रॅफिक आहे. आमची ऑर्डर कधी देणार आम्ही? सगळ्या रिक्षात दिसतात जास्त, तर एवढ्या रिक्षा वाढल्यात. आणि आता काही जणांच्या परमिट सुद्धा रद्द केलेले आहेत. तुम्हाला माहीत असेल का ते. आता लेफ्ट टर्न मारूया आपण, टंडन रोड साईडला जाऊया, कारण इकडनं नो एंट्री आहे आणि आपण लेफ्ट टर्नच मारून जायला लागेल. सगळीकडे ट्रॅफिकच आहे. हे बघा साईडून रिक्षा गाड्या लावलेल्या आहेत. काय करत आहे रिक्षावर, फोर व्हीलर. हे बघा, हे इथं रोडचं काम चालू आहे, त्यात गाड्या साईडला लावून ठेवल्यात. काय घरी करून होतात, पाईपलाईन टाकतात का काय, रिपेअर करतायत काय करतायत ते आपल्याला. ट्रॅफिकवाले तेव्हा फाईन मारायला येणार नाहीत ज्या गाड्या उभ्या असतात. तर आपण टंडन रोडला आलेलो आहेत आणि निश्चय सारख्या आपल्याला वॉटर टँक दिसतात. कारण ह्याचं मागचं कारण आपलंच आहेत, आपणच आहोत. तर आपण झाडं तोडलेली आहेत, त्यामुळे पाऊस काय पडत नाही आणि पाण्याचा काय साठासुद्धा होत नाही. आता राईट मारूया आणि पश्चिमच्या दिशेने जाऊया. पश्चिमला काय आहे की नाही काय माहिती. ट्रॅफिक पलावा ठाणे, किती वेळ लागतोय तुला यायला, अरे आम्हाला यायला माहित नाही. खाली तर दिसतोय ब्रिज. अरे चल खाली नाव घेतला की लगेच भरलीच पाहिजे काय. काय बोलणार. किती गाड्या त्या. आली एकटी आली, एसटी आली. जायलाच येते नंतर. गल्ली काढत जाऊया. काय करायचं, लेफ्ट टर्न मारून कोपरच्या साईडून जायचं काय इकडनं जायचं. काय करायचं. इकडं आपल्याला भेटायला फाटक, पण इकडनं रोड टकाटक आहे, इकडनं लांब जास्त पडेल. तर राईडून जाऊ द्या. पुढच्या दिशेने नको, तिकडं सिंगल रोड आहे. अडकायला होईल
असेल तिकडं, आणि इकडं पण तसं अडकायला होणार आहे, पण मग शाळा सुटत ना त्यामुळे अडकायला, बाकी कशामुळे अडकायला होणार नाही. पब्लिक चालते रस्त्याला, अख्खा रस्ता घेऊन चालते. अरे काय करते हा. काय यार काय, यांनी तर घातली होते ती माझी. लेफ्ट टर्न मारून जाऊया आता. पालाला साईडला. आणि मित्रांनो तुमचे कमेंट सुद्धा येऊ द्या चांगली, आणि मेहनत करतोय पण त्याचा रिस्पॉन्स चांगला भेटत नाहीये. काय कशामध्ये काय चुकतंय हे सांगत नाहीत तुम्ही. हे जेव्हा सांगाल तेव्हा काहीतरी सुधारणा होईल आपल्या ब्लॉगमध्ये. वेस्टर्न साईडला जर झाडे तरी आहेत रस्त्याला, पण पूर्वेला तर झाडं भेटत नाहीत. इकडं ऊन सावली आहे. पूर्वेला कापून 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 टाकून सगळे. ॲक्च्युली आपण झाडं कापतोय ना त्यामुळे हे ऊन हो तेरे की वाचलो यार. हे झाडं कापून आहेत ना ऊन वाढलंय, गरमी जास्त व्हायला लागली. झाडं कापतायत त्यामुळे, पण झाडे जर असतील तर पाऊस पडतो, आणि झाडे नसतील पाऊस पडत नाही त्या ठिकाणी. आता कोकणात एका महिन्यात नाही ना बोललं तरी 5-6 वेळा पडून गेला पाऊस, आणि इकडे एकदाच पण पडला नाही अजून. तर मित्रांनो आता सम्राट चौक ते पोचलेला आहे. मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करा, आणि तुमच्या भावाला प्लीज रिक्वेस्ट करून सांगतोय कमेंट ही नक्कीच करा. त्यामुळेच मला समजेल की आपलं काय चुकतंय काय नाही. पण आपण एवढ्या उन्हातून गाडी चालवतोय, खास तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय, तुमच्या माझ्यासाठी. कारण आत्ताचं युग असं आहे, फक्त महागाईचं युग आहे. कारण पगारात जेवढा आपला होत नाही, पगारातून खर्च पाणी निघत नाही एवढा, म्हणून एक साईड बिझनेस तरी पाहिजेच. आता बिझनेस शिवाय पर्याय सुद्धा नाही मित्रांनो. कारण आपलं सगळे आपली मराठी माणसं त्यामुळेच पाठी राहतात. लेफ्ट हँड साईड. चला इथं पण ट्रॅफिक आहे. ब्रिज हे तर लागलं नाही, फाटक तर लागलं नाही, पण ट्रॅफिक तर आहे. का ट्रॅफिक आहे माहीत नाही. काय गाडी येणार का काय. तेरे की चल 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 भाई चल. नाही ट्रेन तर येणार नाही. आता आमच्या इथे जरा पटऱ्या वाढवण्याचं काम चालू आहे. इथे ह्या पटऱ्या वाढवल्यात. गाडी बंद पडली वाटतं काकांची. धक्का लगाव चालू आहे काय. तर काकांची गाडी बंद पडलेली आहे आणि धक्का लगाव चालू आहे, कारण त्यामुळे ट्रॅफिक होत होती.
ते आता समजलं का ट्रॅफिक होते आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे एका साईडून. गॅप 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 गॅप. तर एवढे असे रस्त्याचं काम चालू आहे कॉन्क्रीट करण्याचं. ॲक्च्युली कॉन्क्रीट रोड बरोबर नाही आहेत, त्यांना गाड्या उड्या मारतात आणि स्लिप पण होतात तशा. कारण ते रस्त्याला मध्येच कट करून ठेवतात आणि टू व्हीलर त्यावरनं जास्तच स्लिप होतात. कारण काय माहिती का, ते जेव्हा काय बोलतात रे, आपला टायर जो कट केलं त्यावरून जातात ना, ऑटोमॅटिकली त्या गाडी स्टेरिंग वाकडं तिकडे फिरते अचानक. मित्रांनो, मोठा गाव आलो आपण, मोठा गाव. आणि आता आपण आपल्याला लागणार आहे मोठा गावचा वॉटर ब्रिज. म्हणजे ब्रिज लागणार आहे, ब्रिज, मोठा गावचा ब्रिज. मोठा गाव ठाकुर्ले. यार चला आता थोड्या आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचतो आहोत. हा मोठा गावचा ब्रिज आहे. तर इथं रात्रीच्या भागात खूपच पब्लिक असते. दिवसा कधी प्रॉब्लेम नसते कारण ऊन थोडा आहे. खाडी आहे, दोन्ही साईडला खाड्या आहेत आणि त्यामुळे गाडी स्पीडला असेल तर ॲक्च्युली गरम लागत नाही, हवा लागते. प्रॉब्लेम असा आहे की गरम हवा लागते, ती उन्हाचा तडाखा जाणवत नाही. आता बघूया आपले ते पाऊस कधी पडणार आहे. जून तर आला, जूनच्या स्टार्टिंगला 7-10 असे तारखेला पहिले पाऊस पडायचा आणि आता नाही पडत. कारण त्यामागचं कारण ते बिल्डर लोकांनी बिल्डिंगा बांधून झाडं तोडून बिल्डिंगा बांधल्यात. तोच एक मेन कारण आहे, बाकी काही नाही. स्पीड ब्रेकर लागलेलं आहे. तर तुम्हाला समोर बिल्डिंग दिसतील, तिथेच आपल्याला जायचं आहे ग्रीन व्हिलेला. एवढा आता बघूया. लोढा पलावा लोढा ठाणेला पोचलेला आहे. ठाणे इकडून ठाणा जवळ आहे आपल्याला आणि फाट्याच्या इकडनं लांब पडतो. तेच समजत नाही. आता जरा सावली आली, ढगांच्या आपला सूर्याच्या मधोमध ढग आलेत. वेलकम टू लोधा अप्पर ठाणे. आपल्याला आता गेटच्या इथं आपल्याला शूटिंग थांबायला लागणार, कारण तिकडनं अलाउड नाही आहे रेकॉर्डिंग करायला. कारण आपल्याला मोबाईलमध्ये ॲड्रेस सांगायला लागणार आहे की बिल्डिंग कोणती आहे, रूम नंबर काय. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्कीच करा आणि व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्कीच करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.